राष्ट्रीय ओबीसी महासंघ की ओर से भारत बंद के दौरान जनता कॉलेज चौक परिसर में प्रदर्शन किया गया, जिसमें बड़ी संख्या में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं की उपस्थिति थी। केंद्र सरकार द्वारा पारित किए गए कृषि विषयक 3 बिलों का विरोध हर तरफ किया जा रहा है और इसी का विरोध के स्वरूप में विभिन्न संगठनों द्वारा 8 दिसंबर को भारत बंद का आह्वान किया गया और राष्ट्रीय ओबीसी महासंघ की ओर से भी इस बंद को अपना समर्थन दिया गया और वहीं स्थानिक जनता कॉलेज चौक में सुबह 11 बजे इस संदर्भ में प्रदर्शन किया गया और कुछ समय के लिए यहाँ पर रास्ता जाम हो गया था। राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बमनराव तायवाड़े, राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जीतोड़े, महासचिव सचिन राजूरकर, बमनराव वानखेड़े के मार्गदर्शन में जिलाध्यक्ष नितिन कुकड़े, सचिव विजय मालेकर, कार्याध्यक्ष बमन राजूरकर, डॉक्टर संजय बर्डे, संजय सपाटे, आलात बहादे, रविकांत वरारकर, मंगेश वाजपेयी, जिला महिला अध्यक्षा ज्योत्सना राजूरकर, विद्या शिंदे, मंजुला डुर्रे, राहुल ठाकुर, जितेंद्र बुचे, सचिन थिप्पे, प्रकाश घाटे के साथ अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ता इस आंदोलन में सहभागी हुए। वहीं इस आंदोलन के संदर्भ में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के समन्वयक डॉक्टर अशोक जीतोड़े ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध जे 3 कायदे केंद्र सरकारने केले त्याच्या विरुद्ध आज पूर्णतः भारत बंद ठेवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे आणि या शेतकऱ्यांचं हित साध्य होण्यासाठी या कायद्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे। शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही आज निदर्शने जनता कॉलेज चौकामध्ये चंद्रपूर नागपूर हायवेवर करण्यात आली आणि या निदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे आम्ही आज या ठिकाणी दाखवून दिलं आहे। शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने एकूण शेतकऱ्यांसाठी हिताचे म्हणून 3 कायदे केले आहेत। पहिला कायदा म्हणजे शेतकरी अधिकार व संरक्षण करार किंमत हमी व शेती सेवा कायदा सन 2020। हेतू हा होता या कायद्याचा की कंपनीबरोबर करार करता यावा व किंमत हमीसाठी योग्य त्याला शेतकऱ्याला भाव मिळावा। मात्र हा कायद्याचं विश्लेषण जेव्हा आपण करतो त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला असं भास होते की हा शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आहे, मात्र याचं विश्लेषण केलं असता आपल्याला असं दिसते की हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून शेतकऱ्यांची पिळवणूक करणारा हा कायदा आहे। सुरुवातीला जरी शेतमालाच्या हंगामाच्या सुरुवातीला कंपनी हमीभाव ठरवून देईल, मात्र बाजार मूल्य जरी वाढलं तरी त्या शेतकऱ्याला त्या वाढत्या बाजार मूल्याचा मोबदला त्याला मिळणार नाही। दुसरा कायदा आहे शेतकरी शेतमाल व्यापार व विक्री उत्तेजन व सुविधा कायदा सन 2020। चांगलं गोंडस नाव आहे आणि याचा मुख्य हेतू थेट व्यापार व विक्री करता यासाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी। मात्र या कायद्याचं विश्लेषण जरी आपण केलं त्यावेळेस आपल्याला असं दिसून येईल की कृषी उत्पन्न बाजार समित्या राहिल्या तरीही देखील कॉर्पोरेट सेक्टरमधले जे मोठे व्यापारी आहेत ते मोठे व्यापारी देखील यामध्ये कार्यरत राहतील। सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा ते जास्त भाव शेतकऱ्यांच्या शेतमालाला देतील, मात्र जसं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाची विक्री कमी होत जाईल तशी या खाजगी व्यापाऱ्यांची कॉर्पोरेट सेक्टरची मोनोपोली होईल आणि त्या मोनोपोली जसा जिओ नेटवर्क आहे, जिओ नेटवर्क सुरुवातीला फुकट दिलं, त्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात त्यांनी आपले भाव वाढवण्यास सुरुवात केली होती। तसाच काहीसा प्रकार या दुसऱ्या कायद्यात देखील दिसून येत आहे। तसाच तिसरा कायदा आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा सन 2020। याचा हेतू देखील शेतमाल साठवणूक करणे सोपे व्हावे यासाठी हा उदात्त हेतू दिसून येतो, मात्र हा निव्वळ भास आहे। आज जी गोदामे आहेत त्यापेक्षा 100 पटीने या मोठ्या गोदामात साठवलेला माल बाजारात आणून भाव शेतकऱ्यांचे पाडतील आणि मोठे व्यापारी पाहिजे त्या मनमानीने शेतकऱ्यांची लूट करतील असे देखील या कायद्यातून अभ्यासाअंती आपल्याला दिसून येते। म्हणून या 3ही कायद्याला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजच्या या 8 डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे।